Hello friends, welcome to Sambar classes. Standard 11 आणि सब्जेक्ट कोणता? मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स, त्यातला पार्ट फर्स्ट. आता तो फर्स्ट जो पार्ट आहे त्याचा जो सिलेबस आहे तो समोर इथे डिस्प्ले केला आहे. टोटल त्यामध्ये किती चॅप्टर्स आहे? 9. चॅप्टर नंबर 1 अँगल अँड इट्स मेजरमेंट, देन ट्रिग्नोमेट्री पार्ट फर्स्ट, ट्रिग्नोमेट्री पार्ट सेकंड, determinant and matrices, chapter number 5 straight line, chapter number 6 circle, chapter number 7 conic section, chapter number 8 measures of dispersion, chapter number 9 probability. आता आपण स्टार्ट करतोय चॅप्टर नंबर 1. कोणता चॅप्टर आहे तो? अँगल अँड इट्स मेजरमेंट. आता ज्यावेळेस आपण हा चॅप्टर स्टार्ट केला ना तर त्याच्या ज्या काही टर्म्स आहे, बेसिक टर्म्स, ते आपल्याला लक्षात ठेवावे लागतील. म्हणजे पहिलीच जी टर्म आहे ती आहे डायरेक्टेड अँगल्स. 10वी पर्यंत तुम्ही ती कन्सेप्ट ऐकली, कोणती? अँगल. आणि त्याचं मेजरमेंट पण करत होतो तुम्ही. बऱ्याच वेळा तुम्ही मेजर केला एखादा अँगल, फॉर एक्झाम्पल मेजरमेंट ऑफ ए केला आणि तो किती आला? 45 डिग्री. एखादा सेकंड अँगल मेजरमेंट केला, मेजरमेंट ऑफ अँगल बी, तो किती आला? 90 डिग्री. अजून एखादा अँगल मेजर केला तुम्ही, मेजरमेंट ऑफ अँगल सी इज इक्वल टू 120 डिग्री, बरोबर. आणि हे प्रत्येक अँगल मेजरमेंट करताना त्याची जी व्हॅल्यू आहे त्यानुसार त्या अँगलचं क्लासिफिकेशन केलं होतं. आता पहिला जो अँगल आहे तो कसा आहे? लेस दॅन 90 डिग्री. सेकंड जो अँगल तो एक्झॅक्टली कसा येतो? 90 डिग्री. आणि थर्ड जो आहे तो कसा आहे? ग्रेटर दॅन 90 डिग्री. तुम्ही याला म्हटलं तर ॲक्यूट अँगल, हा होता राईट अँगल, आणि हा कोणता आहे? ऑब्ट्यूस अँगल. पण डायरेक्टेड अँगल, इथे वर्ड काय यूज केला आहे? डायरेक्टेड अँगल हा इंडिकेट करतो डायरेक्शन. डायरेक्टेड अँगल काय इंडिकेट करतो? डायरेक्शन. जसे 4 मेन डायरेक्शन आपण म्हणतो, ईस्ट, वेस्ट, नॉर्थ आणि साऊथ. तसं डायरेक्टेड अँगल मध्ये तो जो रे असेल त्या रेची जी डायरेक्शन आहे ती खूप महत्वाची. मग तो अँगल फॉर्म करताना हा फर्स्ट रे आणि हा सेकंड रे असं न म्हणता आपण एकाला म्हणतो इनिशियल आर्म और इनिशियल रे आणि दुसऱ्याला म्हणतो टर्मिनल रे. डिपेंड. आता या फिगर मध्ये तुम्हाला फिगर जी 1.3 यामध्ये काय दिसत आहे? एक दिसतो रे ओ ए, हा स्टार्टिंगचा रे, आणि हा चेंज झाला आणि त्याची फायनल पोझिशन कोणती? ओ बी. म्हणजे ओ ए पासून स्टार्ट केला आणि रोटेट झाला, या डायरेक्शनने रोटेट झाला. मग त्यावेळेस हा होता इनिशियल आणि हा कोणता होता? फायनल. तर त्याला म्हटलं तर डायरेक्टेड अँगल. बघा काय दिलंय, कन्सिडर द रे ओ ए. हा ओ ए रे तो काय केला? रोटेट कुठपर्यंत? टिल इट टेक्स द पोझिशन ओ बी. ओ ए होता तो कुठपर्यंत रोटेट केला? ओ बी. आणि तो कुठे रोटेट झाला? अबाउट पॉइंट ओ. हा जो ओ पॉइंट त्याला म्हणतो आपण व्हर्टेक्स. देन अँगल सो ऑब्टेन, हा जो काय अँगल मिळतो रोटेशन इज कॉल्ड डायरेक्टेड अँगल ए ओ बी. बघा ए ओ बी. मग त्याची जी डेफिनेशन आहे ती डेफिनेशन बघा काय डेफिनेशन त्याची? डायरेक्टेड अँगल आणि त्याची असणारी सिंपल डेफिनेशन. तर ऑर्डर पेअर ऑफ रेज. आता सांगितलं यामध्ये एक नसून काय होत होतं? पेअर ऑफ रेज. पहिला कोणता? ओ ए. सेकंड कोणता? ओ बी. जर आपण ओ बी पासून स्टार्ट केलं असतं आणि ओ ए या पोझिशन, तर त्यांची जी ऑर्डर आहे, ऑर्डर ती चेंज होऊन गेली असती. ती कशी लिहिली असते आपण? ओ बी अँड ओ ए. याला म्हणतात पेअर ऑर्डर. जसं तो जो ग्राफ आहे त्या ग्राफ पेपरवर कोणताही पॉइंट जर प्लॉट केला आपण, कुठे? फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड, थर्ड, तर त्या पॉइंटची आपण काय लिहितो? कॉर्डिनेट. समजा हा जो पॉइंट असेल तर आपण लिहिताना काय लिहितो? A 2 3. तर हा काय रिप्रेझेंट करतो? त्याचा एक्स कॉर्डिनेट. हा काय रिप्रेझेंट करतो? वाय कॉर्डिनेट. हा जो एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस, तर त्याचे ते रिस्पेक्टिव्ह कॉर्डिनेट आहे. तसं ऑर्डर पेअर किंवा डायरेक्टेड अँगल मध्ये तो जो रे त्याची जी पेअर आहे ही ऑर्डर खूप इम्पॉर्टंट असते. स्टार्टिंगला ओ ए आणि हा नंतरचा कोणता? ओ बी. टुगेदर विथ द रोटेशन ऑफ रे
कोणाचं रोटेशन केलं होतं? ओ ए टू द पोझिशन ऑफ कुठपर्यंत? फायनल रे. ओ बी इज कॉल्ड डायरेक्टेड अँगल. आणि तो कसा रिप्रेझेंट केला जातो? तो रिप्रेझेंट केला जातो अँगल ए ओ बी. आता डिपेंड, काही वेळेस तो त्याचं जे रोटेशन आहे ते कसं असेल? क्लॉकवाईज, याला म्हणतात क्लॉकवाईज. आणि काही वेळेस तो कसा असेल? याला म्हणतात अँटी क्लॉकवाईज. क्लॉकवाईज असेल तर तो काय कन्सिडर करायचा? क्लॉकवाईजला तो कन्सिडर करायचा निगेटिव्ह. तो कसा कन्सिडर करायचा? निगेटिव्ह. आणि अँटी क्लॉकवाईज असेल तर तो कसा कन्सिडर करायचा? पॉझिटिव्ह. पुढच्या स्टेपमध्ये दिलेला आहे आपल्याला, ते बघू आपण ते या केसमध्ये. बघा ही जी फिगर आहे ना, शॉर्ट मध्ये मी त्याचं एक्सप्लेनेशन करतो, नंतर तुम्ही तो टेक्स्ट बुक आहे तो रीड करून घ्या. 1.3 ही जी फिगर आहे ए पार्ट, त्यामध्ये ओ ए हा काय? त्याचा इनिशियल आर्म. इथून तो रोटेट झाला. आता इनिशियल पासून जर टर्मिनल पर्यंत गेला तर ही त्याची डायरेक्शन असेल. ओके. सेकंड जी फिगर आहे 1.3 बी, त्यामध्ये चेंज काय केला? इनिशियल आर्म हा ओ ए नसून हा कोणता आहे? ओ बी. आणि त्याचं रोटेशन होऊन जो टर्मिनल आर्म तो कोणता झालाय? ओ ए. म्हणजे एरो जर आपण शो केला तर ही आहे ती अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन आणि ही काय आहे? क्लॉकवाईज डायरेक्शन. इथे क्लिअर दिले बघा. इफ the rotation of the initial ray is anti-clockwise direction, then measure of director angle is considered as positive. Anti-clockwise मध्ये हा अँगल कसा असतो? पॉझिटिव्ह. आता पुढे, and if it is clockwise then the measure of the director angle is considered as negative. हा ज्यावेळेस आपण मेजर करू ना त्याला व्हॅल्यू असेल, मॅग्निट्यूड असेल, पण त्याला जे आपण साइन देतो ते कोणती साइन असते? निगेटिव्ह अँगल. सो हियर समजा याचं मेजरमेंट करून हा किती आला? 40 डिग्री. मेजरमेंट करून किती आला? 40 डिग्री. जरी मॅग्निट्यूड त्यांचं सेम आहे पण आपण असं नाही लिहू शकत दिस अँगल AOB इज नॉट इक्वल टू अँगल BOA. त्यांच्या डायरेक्शन कशा आहे? ऑपोजिट आहे. एक आहे अँटी क्लॉकवाईज, एक कोणता आहे? क्लॉकवाईज. लास्टला दिलं असेल बघा, दिस अँगल AOB इज नॉट इक्वल टू अँगल BOA. ओके, ठीक आहे. आता काही छोट्या छोट्या टर्म आपण डिफाइन करणार आहोत. त्यातली जी पहिली टर्म ती आहे व्हॉट इज मीन बाय झिरो अँगल. आता त्या टर्म मध्ये मेन्शन केलेलं आहे अँगलचं मेजरमेंट करताना त्याला काहीतरी आता ऑलरेडी हा झिरो अँगल आहे, म्हणजे जो इनिशियल आर्म आणि तिथेच कोणता आहे? तो टर्मिनल आर्म. इनिशियल आर्म जर मी म्हटलं OA आणि टर्मिनल आर्म जर म्हटलं OB तर दोघं काय झालं? एकमेकांना कोइन्साइड झालेले, कोइन्साइड. आणि कोइन्साइड झाले याचा अर्थ त्यांच्यामधला जो अँगल आहे त्या अँगलची व्हॅल्यू किती आहे? 0. म्हणून याला म्हटलं झिरो अँगल. इफ द रे OA हॅज झिरो रोटेशन, म्हणजे त्यांनी त्याची जागा सोडलेली नाहीये, दॅट इट डज नॉट रोटेट द इनिशियल आर्म इटसेल्फ इज अ टर्मिनल. ती जी इनिशियल आर्म होती तीच काय होऊन गेलेली आता? टर्मिनल आर्म OB. द अँगल सो फॉर्म इज कॉल्ड झिरो अँगल. अशा अँगलला काय म्हटलं तर? झिरो अँगल. नेक्स्ट जी टर्म आहे ती आहे वन रोटेशन अँगल. वन रोटेशन म्हणजे आता OA फिगर कडे नीट लक्ष द्या. जर OA हा जर इनिशियल आर्म असेल तो रोटेट झाला, असा रोटेट इथून दाखवतो आपण, हा रोटेट 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 आणि परत त्या जागेवर आला, म्हणजे त्यांनी एक रोटेशन काय केलं? कंप्लीट. हे एक रोटेशन कंप्लीट आहे बरं का. पण हे रोटेशन दाखवताना मी कोणत्या डायरेक्शन दाखवलं? अँटी. होऊ शकतं तो इथून स्टार्ट करेल आणि ह्या डायरेक्शनने असं एक रोटेशन कंप्लीट केलं त्याने. दोन्ही केसमध्ये एकच रोटेशन कंप्लीट झालं, पण पहिला पाथ होता तो अँटी क्लॉकवाईज आणि सेकंड होता तो क्लॉकवाईज. म्हणजे एका केसमध्ये तो असेल प्लस 360 डिग्री आणि दुसऱ्या केसमध्ये असेल तो मायनस 360 डिग्री. दोन्ही केसमध्ये मॅग्निट्यूड सेम आहे. क्लॉकवाईज मध्ये तो घेतला तो निगेटिव्ह आणि अँटी क्लॉकवाईज मध्ये घेतला तो पॉझिटिव्ह. सो वन रोटेशन, त्या वन रोटेशनचा अँगल किती असतो? 360 डिग्री. बघू काय दिलंय. आफ्टर वन कंप्लीट रोटेशन इफ द इनिशियल रे OA कोइन्साइड विथ द टर्मिनल रे OB. OA फिरून आला आणि आता कोणाला कोइन्साइड झाला? तो OB ला. याच फिगर मध्ये तुम्हाला दोन रे दिसत आहे. पहिला दिसतो तो OA आणि सेकंड कोणता दिसतो? OB. तर त्या केसमध्ये मेजर ऑफ अँगल AOB किती असेल तो? 360 डिग्री. नेक्स्ट आहे ती टर्म म्हणजे स्ट्रेट अँगल. नावातच दिलंय स्ट्रेट अँगल. बघूया काय दिलं त्यांनी. आता OA हा या बाजूला मी राईट साईडला दाखवतो बरं का. हा OA आणि इकडे जर बघितलं हा काय? OB.
दोघं कसे ते स्ट्रेट आहे, पण स्ट्रेट मध्ये त्या अँगलची जर मेजरमेंट केली, OA होता हा, OA असा रोटेट झाला आणि इकडे आला बघा तो, याची डायरेक्शन कशी आहे राईटला, याची डायरेक्शन कशी आहे लेफ्टला, आणि दोघं ते कसे आहे स्ट्रेट आहे. और OA इथून स्टार्ट केलं आणि ह्या डायरेक्शनने रोटेट झाला तो, हा OA होता आणि हा काय झाला नंतर OB झाला. तरी पण तो अप अँटी क्लॉकवाईजने मूव्ह झाला काय आणि क्लॉकवाईजने मूव्ह झाला काय. स्टार्टिंगला OA जो राईटला होता तो नंतर कसा झाला तो लेफ्टला झाला. आफ्टर द रोटेशन इफ द इनिशियल रे OA अँड टर्मिनल रे OB आर इन ऑपोजिट डायरेक्शन, किती क्लिअर दिलंय, दोघांच्या डायरेक्शन कशा आहे ऑपोजिट, एक राईटला असेल तर एक काय लेफ्टला, देन डायरेक्टेड अँगल सो फॉर्म इज नोन ॲज स्ट्रेट अँगल. यांना काय म्हटलं तर स्ट्रेट अँगल. काय नोट करायचं आपल्याला, इन दिस केस AOB इज अ स्ट्रेट लाईन अँड हाफ ऑफ वन रोटेशन, कारण वन रोटेशन मध्ये तो अँगल किती म्हटलं होतं आपण 360 डिग्री. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण इतक्याच टर्म घेतोय, बाकीचा टर्म आणि ते प्रॉब्लेम आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करू. ओके, थँक्यू.